आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नशामुक्त भारत सप्ताहानिमित्त देशाची राजधानी दिल्लीत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीत महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. धुळे येथील महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या प्रमुख गीतांजली कोळी यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. दिल्लीतील विविध भागात जनजागृती फेरी काढून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. विशेष म्हणजे लहान मुलांच्या सहभागामुळे या अभियानाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. हातात फलक आणि घोषणाबाजीद्वारे व्यसनमुक्ती समाजाचा संदेश देण्यात आला. दारूबंदी, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक परिवर्तनाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. व्यसनमुक्त भारताची संकल्पना अधिक व्यापक करण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज असल्याचेही आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील दारूबंदीच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आवाज मिळाल्याचे दिसून आले. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.